हो, मी नागपूरला आलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन इथे संविधान चौकात येऊन केलं. आणि ज्ञानाचा अथांग सागर आणि ज्या माणसाला जगण्याचा अधिकार नव्हता त्या माणसाला जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. आणि भारतातील सर्व लोकांच्या हातात त्याच्यावर होणारे अन्याय अत्याचार जे काही होतात त्याला न्याय मिळवून देण्याचं हत्यार त्यांनी या भारतातील लोकांना संविधानाच्या रूपातून दिलं. ठीक आहे. अशा ज्ञानाच्या महासागराला त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही अभिवादन केलं. आणि माझ्या श्वासात श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत मी या भारतातल्या संपूर्ण जनतेला त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार आणि अन्यायाच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी संविधान केवळ पुस्तकात न ठेवता त्या लोकांच्या डोक्यात उतरवण्याचं काम मी शेवटपर्यंत करीन. आणि आतापर्यंतही करत आलो आणि याच्या समोरही करत आलो. माझ्यावर किती काही संकट आले तर मी या चिल्लर लोकांना अजिबात भिणार नाही. आणि त्यांनी असं समजूही नये का कराया मास्तर हा एक दोन हमले केल्यानं किंवा कराया मास्तर यांच्यावर काही कायदेशीर गोष्टी लादल्यानं हा थांबेल. आणि याच्यानंतरही हा लढा अविरत चालू राहील. महाराष्ट्रातली संपूर्ण जनता ही माझ्या पाठीशी आहे आणि हा लढा याच्यानंतरही चालू राहील आणि संविधान पेरण्याचं काम मी भारतभर करेन. धन्यवाद.